वक्फ ही एक इस्लामिक प्रथा आहे ज्या अंतर्गत एखादी व्यक्ती आपली मालमत्ता धार्मिक, सामाजिक किंवा परोपकारी कार्यांसाठी दान करते। ही मालमत्ता नंतर वक्फ बोर्डच्या अंतर्गत येते। या मालमत्तेचा किंवा त्यातून होणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग फक्त जनकल्याणाच्या कामांसाठीच केला जाऊ शकतो। वक्फ कायद्यांमध्ये वेळोवेळी संशोधन आणि नवे कायदे आणले गेले आहेत, पण वक्फ मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन अजूनही एक समस्याच आहे, कारण याचा फायदा सामान्य मुसलमान, गरीब मुसलमान आणि महिलांना मिळू शकला नाहीये। वक्फच्या समस्यांवर लक्ष दिले तर बोर्डांमध्ये गैरव्यवस्थापन आणि अनियमितता मोठ्या समस्या आहेत। दुसरी समस्या आहे पारदर्शकतेचा अभाव। वक्फ बोर्डांवर आरोप लागत आले आहेत की ते मालमत्तेचे विवरण व्यवस्थितरित्या ठेवत नाहीत, वेळेवर ऑडिट करून घेत नाहीत। ज्या उद्देशांसाठी वक्फ बनवलं गेलं होतं ते उद्देश पूर्ण होत नाहीयेत। स्कूल, दवाखाने आणि सामुदायिक कल्याण योजनांऐवजी वक्फ मालमत्ता बऱ्याचदा वाद आणि राजकारणाची शिकार होते। याशिवाय वक्फ बोर्डांवर महिला आणि मागासवर्गीयांचा सहभाग नगण्य आहे। अपूर्ण रेकॉर्ड म्हणजेच वक्फ मालमत्तेचे सर्वेक्षण आणि मालकी संबंधित कागदपत्रे अपूर्ण आहेत। प्रदीर्घ प्रलंबित खटले जवळजवळ 31,999 खटले प्रलंबित आहेत, त्यापैकी 16,140 खटले अतिक्रमणाशी जोडलेले आहेत। मनमानी शक्ती वक्फ बोर्डला मालमत्तेवर मालकीचा दावा करण्याचा विशेषाधिकार प्राप्त आहे, ज्यामुळे बरेच वाद उत्पन्न होतात। आर्थिक संकट वक्फ मालमत्तेचे उत्पन्न वर्षानुवर्षे सतत खालावत आहे। ह्या कमतरता लक्षात घेता वक्फ कायद्यांमध्ये संशोधनाची गरज होती। सरकारने ही गरज समजून घेतली आणि आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय घेतला। यासाठी एक संयुक्त संसदीय समिती JPC ची स्थापना केली गेली, जिच्या मार्फत वक्फच्या वर्तमान परिस्थितीचा अभ्यास केला। संपूर्ण देशात 36 सभा केल्या गेल्या, भागधारकांशी विस्तृतपणे बोलणी केली गेली आणि बरेच दोष उघडकीस आणले गेले। सरकारद्वारे प्रस्तावित संशोधन अशा प्रकारे आहे: केवळ अशाच व्यक्ती वक्फ करू शकतात जे कमीत कमी 5 वर्षांपासून इस्लामचं पालन करत आहेत। वक्फ बाय युजर काढून टाकण्यात आलं आहे। आता कायदेशीर कागदपत्रांशिवाय वक्फ मालमत्तांवर दावा करता येणार नाही। महिलांचे अधिकार सुनिश्चित करणे महिलांना त्यांचे कायदेशीर अधिकार दिल्यानंतरच कोणतीही मालमत्ता वक्फला देता येईल। डिजिटलीकरण अनिवार्य वक्फ मालमत्तेची माहिती 6 महिन्यांच्या आत ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागेल। सरकारी मालमत्तेची सुरक्षा सरकारी जमिनीला वक्फ घोषित करण्याआधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी आवश्यक असेल। वक्फ बोर्डांची पुनर्रचना महिला, मागास मुस्लिम समुदाय, बोहरा आणि आगाखानी समुदायांचे प्रतिनिधित्व वाढवले गेले। कलम 40 हटवले गेले। आता वक्फ बोर्ड कोणाच्याही संपत्तीला मनमानी पद्धतीने वक्फ घोषित करू शकत नाही। मर्यादित कालावधीत अपील करण्याचा अधिकार आता वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयाविरुद्ध 90 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील केली जाऊ शकते। नवीन दंडात्मक तरतुदी आर्थिक अनियमितता करणाऱ्या मुतवल्ली म्हणजेच वक्फ मालमत्ता व्यवस्थापकांवर 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 6 महिन्यांपर्यंतची तुरुंगवासाची तरतूद। नवीन संशोधन सामान्य मुस्लिमांच्या हितामध्ये आहे, कारण वक्फ सुधारणा विधेयक 2024 चा उद्देश पारदर्शकता, डिजिटलीकरण आणि न्यायिक सुधारणांच्या माध्यमातून वक्फ मालमत्तेचा योग्य वापर सुनिश्चित करणे हा आहे। विशेष करून महिलांसाठी हा कायदा एक मोठं पाऊल आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळतील आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर सुधरेल। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारत सरकार। भागीदारीतून भाग्योदय।